नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पॉझिटिव्ह घेणारे मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे, युको बँककडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. याची अपेंटिसशिप पदांसाठी तर भरती जाहीर झालेली आहे. ओके. प्रशिक्षणार्थी इथं पदं असणार आहे. टोटल इथं 532 पदांसाठी अपेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे आपल्याला अपेंटिससाठी अप्लाय करण्यासाठी एनी ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघाली युको बँककडून आलेली आहे. ह्युमन रिसोर्सकडून इथं वॅकन्सी जाहीर झालेली आहे. हेड ऑफिस कोलकातामध्ये आहे. एंगेजमेंट जे असणार आहे अपेंटिसशिप अंडर असणार आहे अपेंटिसशिप ऍक्ट 1961चा नोटिफिकेशन आलेली आहे. याची ॲडव्हर्टाइजमेंट 2025-26 साठी. ओके. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं याच्यामध्ये 21/10/2025 पासून. तर आपल्याला 30/10/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने इथं अप्लाय करायचं आहे. याची नोटिफिकेशन आलेली आहे 21/10/2025 ला. आता याच्यामध्ये दिलेलं आहे युको बँक इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन कॅन्डिडेट्स एंगेजमेंट फॉर अपेंटिसशिपसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. ज्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं युको बँक करिअरमधून आपल्याला आणि त्याच्यानंतर BFS, BFSI, SSC इथून आपल्याला .com वरून अप्लाय करायचं आहे. कॅन्डिडेटला इथं अप्लाय करण्यासाठी एंगेजमेंट दिलेलं आहे आपल्याला. कोणत्याही एका स्टेटमध्ये आपण अप्लाय करू शकतो. बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला कॅन्डिडेटने आपल्याला संपूर्ण क्रायटेरिया वगैरे इलेक्ट्रिक क्रायटेरिया कॅन्डिडेटने इथं NETS पोर्टलवरून इथं बघून घ्यायचं आहे आणि आपल्याला NETS वरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. नॅशनल NETS.education.gov.in या अपेंडिक्सवर आपल्याला सगळं अप्लाय करायचं आहे. ओके. त्यानंतर कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे की हॅव रजिस्टर फॉर NETS पोर्टल फॉर द ॲप्लिकेबल अपेंटिसशिप प्रोग्राम युको बँक हॅव टू अपेअर फॉर द ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम. आपली एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे, जी की आपल्याला असणार आहे BFSI सेक्टर स्किल काउन्सिलिंग ऑफ इंडियाकडून. ओके. जी की असणार आहे 9/11/2025 ला 11 वाजता असणार आहे, घेण्यात येणार आहे. ओके. कॅन्डिडेटला इथं सांगितलेलं आहे BFSI SSC इन्व्हाइट फॉर कॅन्डिडेट फॉर द फिलिंग ऑफ द ॲप्लिकेशन पेमेंट अँड ऑनलाईन एक्झामिनेशन युको बँक अपेंटिसशिप्स प्रोग्राम FY 2025-26 मधला पेमेंट करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल आपल्याला इन्फॉर्मेशन वगैरे आपल्याला फिलअप करायची आहे 5/11/2025 पर्यंत. लिस्ट ऑफ दिलेलं आहे. ज्या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इथं वेबसाईटमधून आपल्याला असणार आहे, लिस्ट ऑफ केली जाणार आहे. याच्यामध्ये ऑल इंडियाची वॅकन्सी असणार आहे. ओके. तर आपल्याला बघूया आपण ते पण आता वेबसाईट वगैरे दिलेली आहे. ते कॉल लेटर वगैरे आपल्याला मेलद्वारे इथं सेंड करण्यात येणार आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपण चेक करून टाकून द्यायचा आहे. ओके. स्टेट दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला वॅकन्सीज दिलेल्या आहे अपेंटिसशिपसाठी ऑल स्टेट अँड कॅटेगरी वाईज टोटल ऑफ वॅकन्सीज दिलेली आहे. सगळ्यात पहिले आंध्र प्रदेशमध्ये इथं 7 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला अरुणाचल प्रदेशला इथं 11 वॅकन्सी. त्यानंतर आसामला इथं असणार आहे टोटल ऑफ अरुणाचल प्रदेशला 1 वॅकन्सी सॉरी. ओके. आसाममध्ये 24 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं बिहारला 35 वॅकन्सी. त्यानंतर चंदीगडला इथं 4 वॅकन्सी. छत्तीसगडला इथं 10 वॅकन्सी. त्यानंतर इथं असणार आहे गोवाला 1 वॅकन्सी. त्यानंतर गुजरातला 19 वॅकन्सी. त्यानंतर आपल्याला हरियाणामध्ये 14 वॅकन्सी येतात. त्यानंतर इथं हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला 25 वॅकन्सी बघायला मिळतात. जम्मू काश्मीरमध्ये 3 वॅकन्सी. झारखंडमध्ये 12 वॅकन्सी. ओके. त्यानंतर कर्नाटकाला 12 वॅकन्सी. केरळला 10 वॅकन्सी. मध्य प्रदेशला 27 वॅकन्सी. महाराष्ट्राला 33 वॅकन्सी असणार आहे. ओके. जे की तुम्ही इथं बघू शकता दिलेले आहे कॅटेगरीनुसार इथं पदे वगैरे. मणिपूरमध्ये इथं दिलेले आहे टोटल ऑफ 2 वॅकन्सी. मेघालयामध्ये 1 वॅकन्सी. नागालँडला 1 वॅकन्सी. त्यानंतर इथं दिलेलं आहे न्यू दिल्लीमध्ये 12 वॅकन्सी. ओडिशाला 42 वॅकन्सी आणि पुद्दचेरीमध्ये 1 वॅकन्सी आणि इथं दिलेलं आहे पंजाबमध्ये 24 वॅकन्सी. त्यानंतर राजस्थानमध्ये 37 वॅकन्सी. त्यानंतर इथं सिक्कीममध्ये 1 वॅकन्सी. तामिळनाडूमध्ये इथं 21 वॅकन्सी. तेलंगणामध्ये 5 वॅकन्सी. त्यानंतर त्रिपुरामध्ये आपल्याला 3 वॅकन्सी बघायला मिळतात. सॉरी इथून आपल्याला चुकलं थोडं. याच्यामध्ये पुद्दचेरीला 1 वॅकन्सी. पंजाबमध्ये 24 वॅकन्सी. ओके. राजस्थानला 37 वॅकन्सी. सिक्कीममध्ये 1 वॅकन्सी. त्यानंतर तामिळनाडूला 21 वॅकन्सी. त्यानंतर तेलंगणाला 8 वॅकन्सी. त्यानंतर इथं आता त्रिपुरामध्ये 5 वॅकन्सी. उत्तर प्रदेशला 46 वॅकन्सी आणि इथं उत्तराखंडला 8 वॅकन्सी आणि वेस्ट बंगालला इथं 86 वॅकन्सी. असे 532 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे ऑल इंडियामध्ये. ओके. जी की इथं अपेंटिसशिपसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. जी की आपल्याला दिलेलं आहे मॉडिफिकेशन आहे प्रोव्हिजनल अकॉर्डिंग आपल्याला इथं
ॲक्चुअल आपल्याला रिक्वायरमेंट जे असणारे कॅन्डिडेटला दिलेलं आहे, एंगेजमेंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल फॉर कॅन्डिडेट व रिजेक्टेड फॉर द ॲप्लिकेबल सिलेक्टेड फॉर द रिक्वेटेशन अँड रिकमेंडेशन्स. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे तर संपूर्ण माहिती वगैरे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला माहिती वगैरे दिलेली आहे. डॅश फॉर्म वगैरे दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲसिड आपला टॅक्स वगैरे वगैरे दिलेली आहे माहिती आपल्याला. म्हणजे जे पण इथं डिसेबिलिटीवाल्यांसाठी दिलेली आहे नोट वगैरे. ओके. जी आपण वाचून घ्यायची आपण इथपर्यंत. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल बोलायला गेले तर नॅशनॅलिटी दिलेली आहे, सिटिझनशिप ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. काही हरकत नाही आहे. एज लिमिट दिलेलं आहे 20 ते 28 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. जे की 1/10/2025 पर्यंत इथं काउंटिंग होणार आहे. म्हणजे 2/10/1997 पासून तर 1/10/2025 पर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे मॅक्सिमम आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. कॅटेगरीमध्ये सूट पण असणार आहे. एस-सी एस-टीला इथं 5 वर्षाची सूट, ओबीसीला 3 वर्षाची सूट, पीडब्ल्यूडी एस-सी एस-टीला 5-15 वर्षाची सूट, पीडब्ल्यूडी ओबीसीला 13 वर्षाची सूट, पीडब्ल्यूडी यूआर ईडब्ल्यूला 10 वर्षाची सूट असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. महिलांसाठी तर सूट असणार आहे कॅटेगरीनुसार. ओके. जी की असणार आहे एज लिमिट दिलेली आहे. यूआरसाठी ईडब्ल्यूएसला 35 वर्ष, 38 वर्ष ओबीसी कॅन्डिडेट्स आणि 40 वर्ष एस-सी कॅन्डिडेट महिलांसाठी. ओके. संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. एज्युकेशन डॉक्युमेंट्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे. सबमिटिंगसाठी आपल्याला सर्टिफिकेशन अँड फोटो कॉपीज आपल्याला जे लागणार ओरिजिनल लागणार आहे डॉक्युमेंट्स. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ग्रॅज्युएशन डिग्री फॉर द मस्ट असणार आहे. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट आपण असाल 2021च्या नंतरवाले डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. ड्युरेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये 1 इयर अप्रेंटिसशिप असणार आहे. स्टायपन दिलेला आहे जो की चांगल्या प्रकारे बघायला मिळतो. ₹15,000 स्टायपन असणार आहे आपल्याला पेड. याच्यामध्ये ₹10,000 आपल्याला 10,500 युको बँककडून भेटणार आहे डायरेक्टली. गव्हर्नमेंटकडून आपल्याला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार ₹4,500. ओके. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज दिलेलं आहे जे की आपल्याला लोकल लँग्वेजवाले अप्लाय करू शकता. जी पण आपली लोकल लँग्वेज मराठी लँग्वेज असेल 10वी-12वी मध्ये आपल्याला त्या लँग्वेजमध्ये आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे आपलं जे सर्टिफिकेशन असतं मार्कशीट नाही तर आपल्याला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला मराठी विषय पाहिजेच. ओके. तर आपण मराठी लँग्वेज ग्राह्य धरली जाते. ओके. ट्रेनिंग आपल्याला होर्स दिलेलं आहे. बँकिंगच्या टायमानुसार आपल्याला टाईम असणार आहे बँकिंगमध्ये काम करायची सुविधा. त्यामध्ये आपल्या सुट्ट्या वगैरे जे आपण असं ऑफिशियली तर भेटणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे, एंगेजमेंट दिलेलं आहे, ऑनलाईन टेस्ट आपली घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये न्यूरिकल जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, जनरल अवेअरनेस जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स, रिझनिंग ॲबिलिटी कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स आणि कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. टोटल इथं 100 क्वेश्चन 100 मार्क्स असणार आहे. इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही भरू शकता. ओके. टोटल आपल्याला इथं 60 मिनिटाचा टाईम दिलेला आहे एक्झामिनेशनसाठी. BSI सेक्टर्समधून आपल्याला स्किल ऑफ काउन्सिलिंग ऑफ इंडियाकडून इथं असणार आहे. ओके. भरण्यासाठी. त्यानंतर इथं रिझल्ट्स वगैरे बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. आता एंगेजमेंट वगैरे इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट वगैरे दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट्स ऑफ कंडिशन दिलेलं आहे, एक्झामिनेशन दिलेलं आहे. आता ऑनली याच्यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेटसाठी ते NATS कडून आपल्याला अप्लाय करायचं आहे. NATS कडून अप्लाय झाल्यावर अप्लाय करण्यासाठी 21/10/2025 ते आपल्याला 5/11/2025 पर्यंत पेमेंट वगैरे ॲक्सेप्टेबल असणार आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे नॉन आपल्याला याच्यात दिलेले नॉन रिफंडेबल पैसे असणार आहेत. एस-सी एस-टीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. पीडब्ल्यूला ₹400 प्लस जीएसटी आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसला 800 प्लस जीएसटी आपल्याला पे करायची आहे. ओके. याच्यामध्ये कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. एक्झामिनेशनच्या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. एक्झामिनेशन लिंक जी असणार आहे तुम्हाला BFIC सेक्टरकडून घेण्यात येणार आहे. जे की याची जी एक्झाम होते मित्रांनो तुम्हाला घर बसल्या तुम्हाला एक्झाम देऊ शकता. आपल्याकडे चांगला मोबाईल पाहिजे आहे किंवा लॅपटॉप पाहिजे तर दिलेलं आहे. ऑल ॲप्लिकेबल जे असणार आहे एक्झामिनेशन जे असणार आहे कॅमेरा डिसेबल वाटे लॅपटॉप्स अँड आपल्याला स्मार्टफोन आपल्याकडे पाहिजे आहे. जेणेकरी फॅमिली मेंबर्सकडे कोणाकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि घरच्या घरी तुम्ही एक्झाम इथं देऊ शकता. आधार कार्ड आपल्याला प्रूफ लागणार आयडी प्रूफ NATS पोर्टलमध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये गाईडलाईन वगैरे दिलेले आहे ॲक्शन्स वगैरे. त्यानंतर ऑथर इथं अपेंडिक्ससाठी माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन हाऊ टू अप्लाय करण्यासाठी सगळ्यात आधी NATSच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. NATSवरून अप्लाय झाल्यानंतर NATSवरून फॉर्म भरल्यानंतर आपल्याला यायचं आहे आणि आपल्याला युको बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. जी की इथं दिलेली आहे. दोघींची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल. ओके. 21/10/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. तर आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर लवकरात लवकर आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. जे की लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी 30/10/2025 पर्यंत. तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. या PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लवकरात लवकर आपण डाउनलोड करून घेतो जाऊन. ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.